दरवर्षापेक्षा एसटी महामंडळाकडे वारकऱ्यांचा कल हा वाढत चाललेला असून यावर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन कोऱ्या असलेल्या 5,500 बसेस ह्या वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरला जाण्यासाठी आम्ही राखीव ठेवलेले आहेत। या पंढरपूर यात्रेच्या दरम्यान वारकरी किंवा पंढरपूरला जाणारे जे काही यात्रेकरू आहेत त्या भाविक जे आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सुविधा दिलेली आहे। मी स्वतः 12 जुलै रोजी पंढरपूरला जाऊन ह्या सगळ्या जी पाहणी करणार आहे आणि ज्या ज्या जागा आम्ही निश्चित केलेल्या त्या ठिकाणी काही आमच्या ड्रायव्हर कंडक्टरला राहण्याच्या सोयीपासून इतर काही सुविधा ज्या आहेत त्या देण्याच्या संदर्भात एक आढावा बैठकीचं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणे ज्या सुविधा देण्यात येईल त्याही पेक्षा जास्त सुविधा देण्याचा एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। बघा, लोकशाही आहे, शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील देशातील शिवसैनिक करतायत आणि लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होणं गरजेचं आहे आणि निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर निवडणुकीचे जे काही परिणाम होतात किंवा त्यामध्ये कोण कोण सहभागी झाले, कुणाकुणाला कुठली पदं देण्यात आली ती निवडणुकीच्या माध्यमातून ती भरली गेली पाहिजे आणि ती पदं भरली गेल्यानंतर निवडणूक आयोगाला त्या संदर्भातली माहिती देणं बंधनकारक असतं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये कधीही या निवडणुका होऊ शकतील। सध्या तरी आमच्यापर्यंत कुठलीही या निवडणुकीच्या संदर्भात माहिती आलेली नाही, पण निश्चितपणे त्या निवडणुका लवकर होईल याची मला खात्री आहे। उद्धव ठाकरे यांनी आता रामरक्षा पठण करण्याचं आंदोलन ठेवलेलं आहे, हनुमान चालीसा पठण पण ठेवलंय। आपण पाहतोय की नवनीत राणा यांनी जेव्हा हनुमान चालीसा वाचली होती त्या विरोधात त्यांनी टीका केली होती, मात्र आता ते स्वतः रामाचं नाव घेत आहेत, आंदोलन करतात। ह्या सगळ्या प्रक्रियेला मी स्पष्टपणे सांगेल की मराठीमध्ये एक म्हण आहे, बगल में छुरी और मुंह में राम। तुम्हाला कल्पना असेल की 10 जून 2021 रोजी शिवसेनेचा आमदार म्हणून मी उद्धव साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आज आपण ज्यांच्याबरोबर आघाडी केलेली आहे त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केल्यामुळे आपल्या शिवसेनेच्या सदस्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी बरोबर राहण्याच्या ऐवजी जी परंपरागत आपली भारतीय जनता पक्षाबरोबरची युती आहे ती गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये आहे। एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेना केंद्रामध्ये सुद्धा स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडवाणी साहेब आणि वाजपेयी साहेबांबरोबर गेल्या अनेक वर्षापासून होता। तीच परिस्थिती कायम ठेवावी, परंतु त्यावेळेस माझं ऐकलं नाही। 4 पाणी मी पत्र दिल्यानंतर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांनी आघाडी कायम ठेवली, ते स्वतः मुख्यमंत्री पदावर कायम राहिले आणि त्यामुळे भविष्यामध्ये काय झालं 2022ला हे आपण पाहिलं। त्याच वेळेस जर तो माझ्या पत्राच्या आधारे किंवा त्यांनी जो 2019ला निर्णय घेतलेला होता तो जर बदलला असता तर आज ही परिस्थिती आली नसती। आतापर्यंत 2024च्या निवडणुका सुद्धा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढले आणि जे दुसरी अल्पसंख्याकांची मतं आहे त्या मतांसाठी ते त्यांच्यावर आघाडी त्यांनी केली, परंतु आज अचानक जर त्यांना राम आठवत असेल तर दुर्दैव आहे। मी परत एकदा सांगतो, मुंह में राम और बगल में छुरी ही जी आपली प्रक्रिया जी तुम्ही चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। महाराष्ट्राची एप्रिल पहिला चित्रपट आहे आणि रुपाली चाकणकर यांनी आता दीपाली सय्यद यांना नोटीस पाठवली आहे, प्रसार माध्यमांना पण नोटीस पाठवलेली आहे। नाही बघा, आता तर शेवडे सगळे मिशन टायगर किंवा बरेच काही गोष्टी मिशन सचिन अहिर हे सगळे आता पार पडलेले, त्यामुळे काहीतरी आरोप करावे। आजपर्यंत फक्त संजय राऊत आरोप करत होते, आता यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आम्ही आता त्या आरोपांच्या फैरीचे त्या झाडतात त्याला आम्ही प्रत्युत्तर निश्चितपणे देऊ। परंतु आजपर्यंत जे जे काही शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे ते सगळे शिवसैनिक हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सामील होत आहेत आणि पुढेही असे सामील होत राहतील। त्यामुळे त्यांनी त्यांचे आमदार खासदार जे आता उरलेले आहेत ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा। मला हेच कळत नाही, कधीतरी ते म्हणतात अयोध्येला अमित शहा बरोबर जाईल, कधीतरी असंही म्हणतात देवेंद्र फडणवीस हा पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार आहे, त्यावेळेस जे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर आम्ही
त्यांना पाठिंबा देऊन निश्चितपणे त्यांना काय बोलायचंय किंवा काय सूचित करायचं हेच जनतेला कळत नाही. आणि म्हणून त्यांची जी काही पूर्वीची शिवसेनेची वोट बँक म्हणून कार्यरत होती ती सगळी वोट बँक जी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आता राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही आज आमचे 60 आमदार आहेत, त्याहीपेक्षा जास्त आमदार आमचे निवडून आणण्याची क्षमता आहे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे. संजय राऊत वारंवार टीका करतात. त्यांनी उद्धव ठाकरे ज्यांनी म्हणतात अमित शहांसोबत जाणार. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही त्यांनी पण महाआरतीमध्ये सहभागी व्हावं म्हणून अप्रत्यक्ष तुम्हाला निमंत्रण दिलंय. बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आता तुमच्या बरोबर बाळासाहेबांचे विचार नाही हे तर सिद्ध झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही काँग्रेस बरोबर आघाडी केली, राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली, त्याच वेळेस तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेने तुम्हाला घरी बसवलं. म्हणून तुम्ही सहभागी होणार आहे त्या आरतीमध्ये. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही स्वतः महाआरत्या करतोच ना. तुम्ही आता एवढ्या वर्षानंतर तुम्हाला महाआरतीची आठवण आलेली आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या ज्या महाआरत्या नेहमी होत राहतात त्या महाआरत्यांमध्ये तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकता असं आव्हान आम्ही उलट त्यांना करतो. पण ते जर तुम्हाला अरे भारतीय जनता पक्षाची सत्ता देशामध्ये आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना हिंदुत्व आणि ज्या ज्या लोकांना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे विचार, ज्या ज्या लोकांना देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती आवडत असल्यामुळे जर काही लोक भारतीय जनता पक्षाबरोबर आमच्या बरोबर येत असतील तर चुकीचं काय. पण या चिन्हांना परत फिरा असा काही संदेश देऊ इच्छित करते असं सगळे चिमणे, कावळे, बगळं सगळे काही जी आहेत ते आमच्याकडेच आहे. त्यामुळे चिमणे आता काही उरलेलं नाहीयेत. ज्या आहेत ते पण त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे.